नमस्कार मित्रांनो. ज्या गोष्टीची शेतकरी बांधव खूप मनापासून वाट पाहत होतं ती म्हणजे कर्जमाफी. या कर्जमाफीची पहिली यादी ही आज जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु नेहमीप्रमाणेच सरकारने याही वेळेस सर्व शेतकरी बांधवांना अतिशय नाराज केलेलं आहे. असं का म्हणतोय? कारण मित्रांनो, या पहिल्या टप्प्यामध्ये सहकार मंत्र्यांकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली. ती फक्त आणि फक्त 553 एवढ्या शेतकऱ्यांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि पुढील शेतकऱ्यांची यादी ही लवकरच जाहीर करण्यात येईल असं पत्रकार परिषदेमध्ये सहकार मंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ही यादी फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जे कर्जदार शेतकरी आहेत त्यामधील फक्त 553 शेतकऱ्यांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि पुढील शेतकऱ्यांची यादी सुद्धा लवकरच जाहीर करण्यात येईल. या यादीमध्ये मित्रांनो फक्त अमरावती, नागपूर, लातूर, पुणे, सातारा आणि ठाणे या जिल्ह्यातील मध्यवर्ती बँकाची जे काही 553 शेतकऱ्यांची यादी आहे तीच फक्त जाहीर करण्यात आलेली आहे. बाकी जिल्ह्यातील यादी अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही आहे. याचा डाटा गोळा करण्याचं काम हे चालू आहे आणि लवकरच या सर्व जिल्ह्यामधील यादीसुद्धा प्रकाशित केली जाईल, जाहीर केली जाईल. आता जी यादी जाहीर केलेली आहे त्या यादीमध्ये 553 शेतकऱ्यांसाठी जवळपास 2,99,38,540 रुपये एवढी कर्जमाफीची रक्कम हे या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. परंतु या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो आता प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला KYC करणं बंधनकारक असणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपली KYC करणं गरजेचं आहे. आता ही KYC कशी केली जाणार आहे? तर मित्रांनो, जे कर्जदार शेतकरी या यादीमध्ये पात्र होतील त्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती SMS द्वारे एक मेसेज पाठवला जाईल की अभिनंदन, आपलं नाव हे कर्जमाफीमध्ये आलेलं आहे, आपली KYC तुम्ही करून घ्या असं आपल्या मोबाईलवरती एक SMS पाठवला जाईल. ज्या शेतकऱ्यांना SMS येणार नाही त्यांनी आपली यादी ही आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाहीर केली जाईल किंवा आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ती जाहीर यादी ही लावली जाईल. त्या यादीमध्ये आपलं नाव पहा, जर नाव आलं असेल तर आपली KYC ही करून घ्या. ज्या शेतकरी बांधवांची KYC होईल त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही जी कर्जमाफीची रक्कम आहे ती पाठवली जाणार आहे. आणि ह्याच्या पुढचं जे अपडेट असेल, जी कर्जमाफीसाठी दुसरी यादी जाहीर होईल, तिसरी यादी जाहीर होईल, जशी काही यादी जाहीर होईल त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. ही कर्जमाफीची यादी नक्की कशी पाहायची, आपलं नाव त्या यादीमध्ये कसं पाहायचं याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला पुढील अपडेट्स लवकरात लवकर मिळतील. बेल आयकॉन सुद्धा दाबून ठेवा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा लाभ हा घेता येईल. कोणी याच्यापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.